नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सर्व सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल चालू घडामोडीवाला जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यालाही फॉलो करून घ्या. आणि जर तुम्ही अद्यापर्यंत आपल्या YouTube चॅनल चालू घडामोडीवाला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला चालू घडामोडीच्या फ्री पीडीएफ 1500 प्लस प्रश्नाची जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 2025 ची या पोलीस भरतीसाठी महत्वाच्या असणाऱ्या पार्ट 1 म्हणून त्याच्यावर अपलोड झालेली आहे. पार्ट 2 ची आपली पुढच्या महिन्यात येऊन जाईल. ठीक आहे. आणि पार्ट 3 परीक्षेच्या डेट होईपर्यंत येतील. तर असे 1500 प्लस प्रश्न म्हणजे 4500 ते 5000 प्रश्नामध्ये करंटचे सगळे प्रश्न येतील. त्यामधून तुमचं सगळं चालू घडामोडी करंट अफेअर क्लिअर होईल. ठीक आहे. तर या गोष्टीचा लाभ घ्या. आज दिनांक 26 नोव्हेंबर. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक आपला पहिला, संविधान दिन कधी साजरा करण्यात येतो? आणि याचं उत्तर आहे 26 नोव्हेंबर. म्हणजे आजच संविधान दिवस आहे. तर संविधान दिवसाच्या आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. दुसरा प्रश्न बघूया. संविधान कोणत्या तारखेपासून अंमलात आणण्यात आले? ठीक आहे. तर हे अंमलात आणण्यात आले 26 जानेवारी 1950 ला. ठीक आहे. म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानावर सह्या झाल्या, त्यामुळे त्याला संविधान दिवस म्हणतात. ते आपण पुढे बघणारच आहोत. तिसरा प्रश्न एकदा बघून घेऊया. संविधान सभेची स्थापना कधी करण्यात आली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 1946. ठीक आहे. भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरच. कारण त्यावेळेस इंग्रजांनी सांगितलं की आम्ही सोडून जाऊ, त्यानंतर तुमची व्यवस्था कशी चालणार, त्यासाठी तुम्ही तुमचं संविधान बनवायला घ्या, म्हणजे आम्ही भारत स्वतंत्र करू आणि तुमचं संविधान किंवा घटनेनुसार तुमचं राज्य चालेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर हे होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तत्कालीन राष्ट्रपती, भारताचे पहिले राष्ट्रपती सुद्धा हे होते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5. घटनेचे शिल्पकार किंवा संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, आता याबद्दल सविस्तर आपण माहिती बघूया. या तारखा लक्षात ठेवा. 26 नोव्हेंबर आणि 26 जानेवारी 1949 आणि 1950. तर 26 नोव्हेंबर याचा याचा आधी एक स्क्रीनशॉट मारून घ्या. म्हणजे काय, खाडाखोड नाही तोपर्यंत. ठीक आहे. म्हणजे आपण रिराईट केलं नाही. तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधानावर औपचारिक स्वाक्षरी करण्यात आली. ठीक आहे. की संविधान आता आपलं हे पूर्ण झालेलं आहे आणि हे देशाला समर्पित करत आहोत. ठीक आहे. त्यामुळे त्या दिवशीपासून आपण संविधान दिवस, त्या दिवसाला 26 नोव्हेंबरला संविधान दिवस जो की आज आहे हे साजरा करतो. ठीक आहे. त्यानंतर 26 जानेवारी 1950 म्हणजे बघा, 26 नोव्हेंबर, 26 डिसेंबर 1 महिना, 26 जानेवारी 2 महिने, म्हणजे 2 महिन्यानंतर पुढचं वर्ष उजाडलं. तर 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान अंमलात आणण्यात आलं. म्हणून त्या दिवसाला म्हणजे प्रजेला त्यांची सत्ता देण्यात आली, म्हणून त्या दिवसाला प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिवस म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे दोन महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे. चलो, आता बघा, भारतीय राज्यघटनेची संकल्पना आणि उद्देश देशाच्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांसारख्या मूल्यांवर आधारित आहे. खूप गहन विषय आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे घटना एकदम डेंजर कार्यक्रम आहे. ठीक आहे. परत एकदा सांगतो बघा. भारतीय राज्यघटनेची संकल्पना आणि उद्देश देशाच्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांसारख्या मूल्यांवर आधारित आहे. ठीक आहे. पुढे बघा, 1946 साली भारतीय संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती. आपण प्रश्नात बघितलं. तर प्रश्न जर आला की भारतीय संविधान सभेची स्थापना कधी करण्यात आली, तर ती 1946 साली. त्यात किती सदस्य होते? 299 सदस्यांची निवड करण्यात आलेली होती. ठीक आहे. संविधान समितीचे अध्यक्ष
सॉरी संविधान समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. तर डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणजे बाबासाहेब किंवा भीमराव रामराव आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ नाव भीमराव, वडिलांचं नाव रामराव असं आहे, त्याच्यामुळे डॉक्टर B.R. आंबेडकर असं त्यांचं नाव आहे. आणि कोणत्याही पद्धतीचं नाव त्या ठिकाणी विचारलं जातं. डॉक्टर B.R. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तर सुरुवातीला तात्पुरते अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. ठीक आहे, पण कशाचे? संविधान समिती. ठीक आहे, या गोष्टी आणि ही उकल लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 6. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडलेल्या दहशतवाद्याचे नाव काय? ऑप्शन बी अजमल कसाब असं या दहशतवाद्याचं, किंवा आमिर अजमल कसाब असं सुद्धा याचं नाव आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. कसाबला जिवंत पकडताना शहीद झालेले पोलीस कर्मचारी कोण होते? तर हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, तुकाराम ओंबळे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी तुकाराम ओंबळे. ठीक आहे, बाकीचे सुद्धा शहीद झालेले आहेत, परंतु त्याला जिवंत पकडताना हे शहीद झाले तुकाराम ओंबळे, हवालदार तुकाराम ओंबळे. प्रश्न क्रमांक 8 बघा. दहशतवादी अजमल कसाब कोणत्या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा सदस्य होता? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी लष्कर ए तोयबा. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 9. मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कोण होते ज्यांना राजीनामा द्यावा लागला? तर त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री होते R.R. पाटील. ठीक आहे, बघा, आणि R.R. पाटील हे गृहमंत्री सुद्धा होते त्या काळी. विलासराव देशमुख यांचे जे चिरंजीव आहेत अभिनेते रितेश देशमुख, हे त्या ठिकाणी चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांना घेऊन पाहणी करायला गेले होते. त्यांना त्याच्यावर सिनेमा बनवायचा होता आणि या गोष्टीमुळे ते वादात अडकले. दुसरं म्हणजे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री असणारे R.R. पाटील यांनी एक वक्तव्य किंवा फिल्मी डायलॉग त्यावेळी मारला होता की बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. आणि अशा असंवेदनशील गोष्टींमुळे, वक्तव्यांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. ठीक आहे, बघा, विलासराव देशमुख व R.R. पाटील यांच्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या जोड्या बघूया. हे खूप इंटरेस्टिंग पद्धतीने त्यानंतर बदललेल्या आहेत. तर बघा, ज्यावेळेस विलासराव देशमुख यांनी दहशतवादी हल्ल्याचा जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला, त्यासोबतच R.R. पाटील यांनी सुद्धा आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा आणि गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. ठीक आहे, तर पुढच्या त्यांच्या नंतर मुख्यमंत्री झाले हे अशोक चव्हाण, तर उपमुख्यमंत्री झाले छगन भुजबळ. ठीक आहे, तर अशोक चव्हाण यांना ही आदर्श बिल्डिंग नावाची एक सोसायटी होती. तर आदर्श सोसायटीमध्ये त्या घोटाळ्यामध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यासोबतच छगन भुजबळांचाही राजीनामा त्यांच्या पक्षाने घेतला आणि पुढे अशोक चव्हाणच्या जागी पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री झाले आणि छगन भुजबळच्या जागी अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले. हे 2014 पर्यंत राहिले. 2014ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस, भाजपचे पहिले मुख्यमंत्री हे ठरले आणि त्यांनी सांगितलं की भाजपला उपमुख्यमंत्री हे पद ठेवायची इच्छा नाहीये. पक्षाचं असं मत आहे की हे काही घटनात्मक पद नाही, त्यामुळे ते नकोय, कारण यांच्याकडे चांगलं बहुमत होतं. त्यामुळे यांनी शिवसेनेला खूप सापत्न वागणूक दिलेली होती आणि या पदाला तुच्छ लेखलं होतं. मात्र काळाचा महिमा बघा, ज्या पदाला यांनी तुच्छ लेखलं होतं 5 वर्षानंतर त्याच पदावर पुढचे 2.5 वर्ष या व्यक्तीला काम करावं लागलं. त्याच्यामुळे असं म्हणतात की कालायतस्य नमः, किंवा वेळ खूप ताकदवान असते. असो, तो आपला विषय नाही, आपण GK करंट अफेअर किंवा चालू घडामोडी बघतोय. त्यानंतर उद्धव ठाकरे हे 2019ला मुख्यमंत्री झाले आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. ठीक आहे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सुरुवातीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 1-1.5 दिवसाचा गणपती किंवा 1.5 दिवसाचं सरकार यांचं बनलेलं होतं. त्यावेळेस हे बनले. नंतर यांचंही सरकार कोसळलं
एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले आणि तिकडून आल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले. काही दिवसांनी त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला याच्यामध्ये घेतलं, सत्तेत सामील केलं आणि एकाच्या ऐवजी 2 उपमुख्यमंत्री झाले. आणि त्याच्यानंतर 2024च्या निवडणुकीत पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. तर ही एकदम गमतीशीर गोष्टी त्यानंतर घडलेल्या आहेत. असो, आपण पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 10 बघा. 26/11च्या हल्ल्यावेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? ठीक आहे. आता हे त्यावेळी होते ऑप्शन बी डॉक्टर मनमोहन सिंग. 26/11. ठीक आहे. तर 26 नोव्हेंबर या दिवशी जे 26 नोव्हेंबर 2008 रोजी जो हल्ला झाला त्याला 26/11 या नावाने ओळखतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा आता. जागतिक शाश्वत वाहतूक दिन कधी साजरा केला जातो? ठीक आहे. तर हा साजरा केला जातो 26 नोव्हेंबर, ऑप्शन सी. ठीक आहे. तर आजच जागतिक शाश्वत वाहतूक दिन आहे. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. दहशतवादी हल्ला 26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईवर झाला होता. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने आपले प्रश्न उत्तर आलेलं आहे. बऱ्याचदा आजच्या जनरेशनला मागच्या त्या दहशतवादी हल्ल्याची माहिती नसू शकते. बघा, जागतिक शाश्वत परिवहन दिन आज आहे. वर्ल्ड सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट डे हा पर्यावरणपूरक, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सामाजिकदृष्ट्या न्याय परिवहन पद्धतीवर लक्ष केंद्रित करणारा विशेष दिवस आहे. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे वाहतूक व्यवस्थेमुळे होणारे प्रदूषण कमी करणे, नैसर्गिक संसाधनांचा जबाबदारीने वापर करणे आणि सर्वांसाठी सुरक्षित व सुलभ परिवहन सुविधा उपलब्ध करून देणे होय. ठीक आहे. वाहतूक क्षेत्रामुळे कार्बन उत्सर्जनात मोठी भर पडते, ज्यामुळे हवामान बदलाचा धोका वाढतो. शाश्वत परिवहन म्हणजे सार्वजनिक वाहतूक, सायकलिंग, पायी चालणे यासारख्या पर्यावरण पूरक पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणे. तर या दिवशी शाळा, महाविद्यालय आणि सामाजिक संघटनांद्वारे कार्यशाळा, जनजागृती मोहीम आणि सायकल रॅलींचे आयोजन केले जाते. लोकांना शाश्वत वाहतुकीचे फायदे समजावले जातात, जसे की प्रदूषण कमी होणे, इंधनाची बचत आणि शारीरिक आरोग्याचा विकास. जागतिक शाश्वत परिवहन दिन आपल्याला पर्यावरण आणि भविष्यासाठी जबाबदारीने वाहतूक पद्धती निवडण्याची प्रेरणा देतो. प्रश्न क्रमांक 12. इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन ची 64वी वार्षिक परिषद कुठे आयोजित केली जात आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि ही केली जात आहे बेंगळुरू या ठिकाणी, ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 13. फ्रीस्टाईल स्केटिंग मध्ये 11 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी पहिली भारतीय महिला कोण? तर ही महिला आहे जान्हवी जिंदाल, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 14. 2026च्या क्यूएस शाश्वतता क्रमवारीत भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ कोणते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे IIT दिल्ली, ऑप्शन सी. बघा, क्यूएस 2026च्या पार्श्वभूमीवर जागतिक आणि भारतीय विद्यापीठ मानांकन निकषाची तुलना. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 नुकतेच जाहीर झाले असून यामध्ये भारताने उल्लेखनीय प्रगती नोंदवली आहे. यंदा भारतातील 54 विद्यापीठे या जागतिक मान्यतेच्या क्रमवारीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाली आहेत. तर 2025 मध्ये ही संख्या 46 होती. याचा अर्थ केवळ एका वर्षात 8 नव्या विद्यापीठांना जागतिक पातळीवर मानांकन संस्थेकडून मान्यता मिळाली आहे. हे लक्षात ठेवा. तर या वाढीसह भारत जगभरातील चौथा सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारा देश ठरला आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 15 बघा. GT ओपन इंडोर वर्ल्ड सिरीज विजेतेपद पटकावणारे कुशल दलाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, धनुर्विद्या. सॉरी, माफ करा. हा, याला तीरंदाजी सुद्धा म्हणतात. काय थोडस आपल्याला हिंदी शब्द माहित नसतात. धनुर्विद्या, तीरंदाज. ठीक आहे.
ते तीरंदाज नेमबाज मध्ये मी थोडासा कन्फ्युज झालो होतो. हरकत नाही. धनुर्विद्या आपला मराठी शुद्ध शब्द आहे, पण तीरंदाजी असा सुद्धा शब्द येऊ शकतो. तर बघा, कुशल दलाल यांच्याबद्दल महत्वपूर्ण माहिती. कुशल दलाल हे भारतीय धनुर्धर आहेत. 2021 विश्व धनुर्विद्या युवा स्पर्धा कॅडेट कॅटेगरी पुरुष संघ स्पर्धा यामध्ये 2021 मध्ये यांनी पुरुष संघातून सुवर्ण पदक तर मिश्र संघातून सुद्धा सुवर्ण पदक जिंकलं होतं. तर 2025च्या विश्व विद्यापीठ क्रीडा स्पर्धामध्ये मिश्र संघ स्पर्धा मध्ये सुवर्ण पदक तर पुरुष संघ स्पर्धामध्ये रौप्य पदक मिळवलेलं आहे. तर हे कुशल दलाल तीरंदाज भारतीय धनुर्धर. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. आज दिनांक 26 नोव्हेंबर, भारतीय संविधान दिन. संविधान दिनाच्या पुन्हा एकदा तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. दहशतवादी हल्ला 2008 26 नोव्हेंबर 2008 ला झाला होता, त्याचा हे त्याचाही आज स्मृती दिन आहे. विश्वास नांगरे पाटील ज्यांना आपण या ठिकाणी बघतोय, त्यांनी या हल्ल्यामध्ये मोलाची कामगिरी बजावली होती. तर या निमित्ताने आपण सर्व शहीदांना एक श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली शब्दाद्वारे आपल्या व्यक्त करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओ. थँक्यू सो मच.